कधीतरी कळत न कळत भूताच्या मागे आपणच अडकतो. कथा संपल्यानंतर कशी होती मला इंस्टाग्रामवर कळवा. आयडी आहे तेजस.स्टोरी. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. सूरज एक 30 वर्षाचा मुलगा आणि नुकताच त्याचे लग्न झाले होते आणि तो आज आपल्या पत्नीवर बाहेर जेवायला जाणार होता. प्लॅन ठरला, पण अचानकपणे ऑफिसमध्ये खूप सारे वर्कलोड आले. 5चे 6 वाजले आणि 6चे 8 आणि बघता बघता रात्रीचे 10. त्याने त्याच्या पत्नीला मेसेज करून सांगितले. तिने सांगितले काही हरकत नाही. रात्रीचा तो निघाला. ऑफिसमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी सांगितले की कदाचित उद्या येणार नाही, आजचे काम तर झालेले आहे. तो पार्किंग लॉटमध्ये पोहोचला आणि आपली गाडी चालू केली. पण गाडी चालू होताच तो हळूहळू करून ते सुंदर दृश्य पाहत निघाला. पावसाळ्याचे ते दिवस होते. सगळीकडे भले मोठे पाणी साठले होते. हळूहळू करून त्याने आपल्या पत्नीलाही मेसेज केला की तो निघालाय, काही वेळात पोचेल. त्याच वेळेला त्याची एक गाडी एका खड्ड्यातून जाऊ लागली. तो खड्डा बराच मोठा होता. त्याने त्याची गाडी तिकडे नेली आणि अचानकपणे गाडी ही बंद पडली. असं झालं तरी काय त्याला देखील समजत नव्हते. म्हणून त्याच क्षणी तो त्याच पाण्याच्या यामध्ये खाली उतरला आणि त्यांनी पाहिले की त्याचे सगळे त्या गाडीचे पाणी त्या गाडीमध्येच गेलेले आहे. गाडीच्या सायलेन्सरमध्ये थोडेफार पाणी जात होते. म्हणून त्यांनी तशीच ती गाडी कशीबशी करून धक्का मारत अक्षरशः रोडच्या बाजूला आणली. त्याला थकवा जाणू लागला होता, पण त्याच क्षणी वरतून ठेम ठेम करून पाणी पडू लागले. आता करायचे तरी काय, असा त्याने विचार केला. म्हणून त्याच क्षणी त्याने त्याची गाडी ही तशीच एका साईडला घेऊन ही लॉक केली आणि एखादा मेकॅनिक भेटतो की नाही हे शोधायला तो आजूबाजूला जाऊ लागला. पण तिला तिथे कुठेच मेकॅनिक दिसत नव्हता. आणि नंतर त्याने ठरवले की भेटेल त्या गाडीने तो जाणार होता. पण नंतर त्याला समजले की तिकडेच आजूबाजूला एक बस स्टॉप आहे. तिथून तो तसाच जाणार होता. हळूहळू करून तो बस स्टॉप जवळ पोहोचला. तिथे असंख्य लोक होते आणि तो तसाच तिथे उभा राहिला. अचानकपणे पावसाचा जोर वाढला. आतमध्ये गेला, पण तिथे देखील तसेच पाणी पडत होते. पण क्षणभरातच एक बाई त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि तिने तिच्याजवळ असलेली एक छोटीशी छत्री काढली. कळत न कळत ती सूरज देखील जवळ जाऊ लागला आणि तिने सूरजच्या जवळ ती छत्री लावली. सूरज हा त्या छत्रीपासून वाचू लागला होता. पण आश्चर्याचं म्हणजे बस येताच सगळे त्या बसमध्ये बसू लागले आणि ती बस सूरज जायच्या आधीच तिथून निघून गेली. आता पुढची बस येण्याची वाट पाहायला त्याला लागणार होती. तिथेच ती बाई तशीच होती. सूरज हा तिच्या छत्रीखाली होता. पावसही प्रचंड होता आणि सूरजने बघितले की त्या बाईने एक सफेद साडीच घातली होती. कोणालाही ते पाहून हे भयभीत वाटेल. तिने काळा चष्मा घातला होता, ज्यातून तिचे डोळे दिसतच नव्हते आणि तिचे ते केस हे अक्षरशः जमिनीला टेकत होते. आणि सूरज बोलला, अहो तुमचे केस तर जमिनीला लागतायत, ते खराब नाही का होणार? तिने कोणत्याच प्रकारचा हावभाव दिला नाही. ती तशीच शांतपणे उभी होती. सूरजने आजूबाजूला बघितले, पण त्याला मनात धडकी भरली, कारण की आजूबाजूला कोणी नव्हते. असो, पण बघता बघता खूप वेळ होऊ लागला. सहजपणे सूरजला त्याच्या पत्नीचा फोन आला. सूरजने तो फोन घेतला आणि सांगितले की मी इथेच आहे, थोडा वेळ अजून लागेल. असं बोलताच सूरज हा त्याच्या हातातला असलेला फोन हा खाली पडला. सूरजच्या हातातून फोन खाली पडताच तो ते उचलण्यासाठी खाली वाकू लागला आणि खाली वाकताच त्याने पाहिले की त्या बाईचे दोन्ही पाय हे मागच्या दिशेला होते. सूरज हे पाहताच त्याला घाम फुटू लागला. तो हळूहळू करून वरती येऊन त्या बाईकडे पाहू लागला आणि क्षणाचाही विलंब न करता तो हळूहळू मागे येऊन
तिथून धाव लागला. आजूबाजूला कोणीच नव्हते. त्या भल्या मोठ्या पावसामध्ये सूरज एकटाच रस्त्यावर धावत होता. धावता धावता त्याने आपल्या पत्नीला झालेला सगळा प्रकार सांगितला. ती देखील बोलली की मी येते तिकडे. पण इकडे सूरज अक्षरशः वेगवान गतीने धावत होता. आजूबाजूला तो काहीच बघत नव्हता. पण त्याच क्षणी त्याला असे वाटू लागले की त्याच्या मागे कोणीतरी आहे. सहजपणे त्याची नजर मागे गेली तर त्याने पाहिले की ती बाई, ती अक्षरशः हवेत तरंगत, तिचे केस हे अक्षरशः हवेमध्ये होते. या अशा अवस्थेमध्ये ती सूरजचा पाठलाग करत होती. हे पाहता सूरज जोरजोरात किंचाळू लागला. त्या क्षणी तो तिकडे खाली बसला आणि पडला. त्याला काहीच सुचत नव्हते. हळूहळू करून ती बाई ही त्याच्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करू लागली. ती जवळ येऊ लागली आणि ती वार करणार. त्या क्षणी सूरजने आपले दोन्ही डोळे बंद केले. पण पुढे काहीच झाले नाही. सूरजने आपले डोळे उघडले तर पुढे कोणी नव्हतं. हे स्वप्न तर नाही ना, असा त्याला भास होऊ लागला. तो पुन्हा एकदा उठला आणि आजूबाजूला बघितले तर कोणी नव्हते. तो तसाच शांतपणे चालू लागला. तिकडे एक गाडी नव्हती, नाही कुठला पक्षी जो त्याला बघून त्याला आधार भेटत असे. तो तसाच चालत होता. पण अचानकपणे जणू त्याचे पावलं जड वाटू लागले होते. हळूहळू करून त्याने आपली नजर मागे टाकली तर त्याने पाहिले की तीच बाई आता त्यालाच बघून तशीच एक हास्य देत होती. शेवटी सूरज रडत रडत बोलू लागला, तू आहेस तरी कोण आणि माझ्या मागे का लागलेली आहेस? तुला काय पाहिजे? तिने काहीच उत्तर दिले नाही. उलट ती पुन्हा एकदा तशीच चालत सूरजकडे येऊ लागली. सूरजने कोणताही हावभाव न देता पुन्हा एकदा धाव लागला. धावता धावता त्याला आता कसलाच त्राण उरला नव्हता. म्हणून आजूबाजूलाच एक झाड घेऊन त्याच्याच बाजूला तो बसला आणि मोठमोठे आपले श्वास घेऊ लागला. त्याने आपल्या पत्नीला पुन्हा एकदा मेसेज करून सगळं काही सांगितले. तिने सांगितले की अगदी काही क्षण मी येईल. पण एवढंच सहजपणे त्याने आपला मोबाईल बंद केला. पण त्यामध्ये काहीतरी चमकत होते. त्याने आपली नजर वरती टाकली तर त्याने पाहिले की अक्षरशः हवेने आणि झाडाच्या फांदीलाच ती बाई उलटी लटकलेली होती आणि ती सूरजकडे पाहून क्रूरपणे हास्य देत होती. सूरज हे पाहता जोर जोरात पुन्हा एकदा किंचाळू लागला आणि तसाच धावू लागला. धावता धावता तो रस्त्यावर आला आणि तिथे आजूबाजूला जणू त्याला वस्त्या दिसू लागल्या होत्या. तिकडचे सगळे दार त्याने ठोठवले पण कोणी उघडायला तयार नव्हते. त्याच क्षणी ती हाडं पुन्हा एकदा त्याच्या मागे येऊ लागली. असाच तो एका भल्या मोठ्या रस्त्यावर आला. त्याच क्षणी तिकडे एक स्टॉप दिसू लागला. तो स्टॉप दिसताच तिकडे तो तिथे धावत गेला आणि त्या स्टॉपच्या अवतीभोवती बसला. पण आता ती बाई त्याच्या जवळ येऊ लागली होती आणि बघता बघता सूरज धावण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार पण त्याचे पाय जणू आकडलेले होते. असे वाटत होते की त्यांनी त्याला कोणीतरी पकडलेले आहे. सूरजला काहीच समजत नव्हते आणि त्या भल्या मोठ्या पावसामध्ये त्या बाईच्या चेहऱ्यावर असलेला तो चष्मा तिने तो डोळ्यावरनं बाजूला काढला आणि पुढचे दृश्य पाहता सूरजला जणू भोळ येऊ लागली. कारण की सूरजने पाहिले त्या बाईचे डोळे नव्हतेच. त्या डोळ्यातून येत होते ते फक्त रक्त. याच अवस्थेत ती क्रूरपणे सूरजकडे पाहून हसू लागली आणि हळूहळू आपले उलटे पावलं हे सूरजकडे वळवू लागली. हे नक्की होते तरी काय असं सूरजला प्रश्न पडला होता. म्हणूनच तो तिथून पुन्हा एकदा धावू लागला. पण धावता धावता अचानकपणे ती बाई ही नाहीशी झाली. सूरजने मोठमोठा श्वास घेतला पण त्याच क्षणी एक हॉर्नचा आवाज आला आणि तिने सूरजला धडकी दिली आणि सूरज तिकडेच रस्त्यावर बेशुद्ध पडला. मुळात सूरज हा एका भल्या मोठ्या रस्त्यावरच थांबला होता जिथे हायवे होता. काही वेळाने सूरजला जाग आली तर तिथे डॉक्टर आणि सूरजची पत्नी होती. झालेला सगळा प्रकार सूरजने सांगितला. डॉक्टरांनी सांगितले की याला सायकोलॉजिक म्हणजेच वेड्यांच्या दवाखान्यात तर टाकावंच लागेल. पण त्याच्या पत्नीने यावर विश्वास ठेवला. सूरज हा हळूहळू करून त्याची तब्येत खालवू लागली होती आणि एके दिवशी
सूरजचे प्राण देखील गेले, पण जाताना तो एकच बोलत होता, ती बघते मला, ती मला मारून टाकणार, ती सोडणार नाही. सूरजच्या पत्नीच्या डोक्यात देखील हेच सगळं भरलं होतं. म्हणून तिने ठरवले की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या परक्या बाईला याचा जाब विचारायचा. म्हणून तेव्हापासून ती आजूबाजूला सगळं काही शोधू लागली. आणि नंतर तिला वस्तीतल्या काही लोकांकडनं समजले की हो, ती बाई इकडच्याच एका वस्तीमध्ये राहायची. पण कालांतराने तिच्या घरी भांडणं होऊ लागले आणि एका दिवशी तिने तिच्या नवऱ्याचीच क्रूरपणे हत्या केली. आणि नंतर तिने स्वतःचाही जीव दिला. जीव देता देता तिने तिचे दोन्ही डोळे देखील फोडले, कारण की मुळात ती वेडी होती. आणि तेव्हापासूनच ती इकडे अवतीभोवती रात्रीच्या जाणाऱ्या लोकांना दिसत असते. आणि जर एखादा कोणी आवडलाच तर ती त्याला कायमची घेऊन जाते. हे ऐकताच सूरजची पत्नी ही रडू लागली, कारण की कळत न कळत तिच्या नवऱ्याचा हा जीव गेला होता. कथा कशी होती? चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. आणि हो, तुमचेही काही कथा अनुभव असतील तर मला इंस्टाग्रामवर किंवा मेल ID वरही तुम्ही मेल करू शकतात. भेटूया पुढील भागांमध्ये.